हात हलवत. अरे काय सापडले का नाही माचीस? माचीस सापडली का म्हणलं? नाही ना बा, तुला म्हणलं ना मी इथं रावठी गिवटी कोणाची नाही या जंगलात. मग कोण राहते एवढं पाणी पाणी पावसात इकडे फालतूचं? आता काय करा म्हणलं सांगा. आता सगळं आणलं कारण माचीच नाही आणलं तुम्ही. म्या नाही आणली. तुम्हाला काय झालं? त्या देवताच्या खोपडीला काय 4-5 ते माचीचा पडेल होता तिथं. तरी एकाला ध्यान नाही आलं. आणि ते लायटर ते जर घेतलं असतं जमलं नसतं का? कमीत कमी कागद पेटवला असता, कोणती अडचण भागली असती. गॅसही पेटवता आला असता. आता काय गॅस पेटवा? काय निरा ढंगे कामायला का तुमचे? मग काय तर माचीच नाही घेतली, फाचीच नाही, चालले आपले सामान घेऊन. काय फायदा आता? काय न करा साहेब, काय करा. आता काय चहा नाही भेटला सकाळचा, मी आणला तर कमीत कमी जेवणासाठी. आता इकडे तिकडे पाहा माची सापडलं तर सापडलं. आता काय करता म्हणलं? आता काय करता? आता फक्त एकच इलाज आहे. त्या संत्याला फोन करा तुम्ही. त्या संत्याला फोन करा. ते ढोरा आणते का नाही आता? बहुतेक ते कशी 10 वाजता सोडते वाटते ना. 10 वाजता त्याला म्हणा लवकर सोड ढोरं वा. इकडे जंगलाकडे आणशील तर बड्डार लाव आणि लवकरात लवकर घेऊन ये म्हणा. ते इथं भल्लं बयाळा बे, त्याला सांगा आता तर ते काय कुठं येईन ते जंगलात, ते येईल का म्हणलं? तूच तर म्हणे येते म्हणे ते त्याला बरोबर आपण असं करू म्हणे, चिठ्ठी लिहून देत जाऊ, सामान बोलवत जाऊ. मग आता त्याला कमीत कमी म्हणा इथे म्हणा सध्या फोन चालू आहे, सगळं बरोबर आहे. ये म्हणा त्या पाण्याचं तिथं हे नाही का एका ठिकाणी तर याच्यासारखं झरणा तिथं घे म्हणा तू चालत काय घोडा आहे त्याच्यापाशी. घोड्या नाही ते त्याला धरी काय करतो त्याला फोन. आता शिवलाल करा फोन. त्याला नाही कराल पुरं. त्याला आता ते माऊलीच्या घरी मग म्हणून हे काय नवीन आहे पता नाही लागणार का? ते मा घरतीला फोन करा लागल आणि ते बरोबर त्याला समजावून सांगन. त्याच्याजवळ मग ते काय ते 1-2 तेलाची पाकिटे बोलावून घेतो ना मग, माचीस आणि तेलाची पाकिट. म्हणजे कसं जरा वातावरण बरं आहे, भजी गिजी काढते माणूस. पाहिजेच ना बा. बोला तेलाचे 2-3 पाकिट शिल्लक बोला. मग काय भजी गिजी काढतायत जरा संध्याकाळी माल करते माणूस नाही का? बोला का चालतं का? ते खट्टा खाली माऊलीच्या वावरात जा लागते म्हणे बा. हो, ते मिनीने सांगितलं तिघी जण तिकडे जा म्हणे तुम्ही त्या माऊली होच्या वावरात. एक डोंगर तेवढं टाकून द्या म्हणे ते 2.5-3 एकराचं. जाऊ ना मग. 11 वाजता जा लागते ना. मग जाऊ दे उशिरा 11 ते 5 आहे की नाही. जाऊ ना मग. यायचा फोन आहे बाबा. काय म्हणते आता काय लावला फोन तर. हॅलो बोला म्हणलं काय म्हणत होते? हॅलो काही नाही म्हणलं. पोहोचलो म्हणलं आम्ही बरोबर ठिकाणी. मस्त आता कसं व्यवस्थित झालं सगळं. पण कसं एक काम झालं मोठं कठीण काम झालं. एक गोष्ट भुलली लेकाची. काय भुलला आता बाबा? मोबाईल भुलला का? चार्जर ते लई नाही तिथं. मग काय भुललं काय? अरे माचीच नाही इथं जंगलात. काय आता माचीस सापडणार आहे? इथं कोणाच्या खोपड्या नाही काही नाही. हो ना. आता काय सकाळचं चहा नाही भेटला. आता म्हणलं जेवायची सोय लावा. इकडे तिकडे पाहिल्या पण कुठं काही माचीस सापडली नाही. हो तरी त्याला काय आता काय कसं काय करा समजून नाही राहिला मला. म्हणलं आता एक काम करावा तुम्ही. काय तुमच्या का सामान भरलं ते 8 आता बरोबर भरायचं नसतं. काय पाहिजे काय नाही तर. पण आता भुलली ते माचीस. जाऊ दे आम्ही काय म्हणतो, एक काम कर. ते संत्या त्याला जाऊन भेट. आता ढोरं सोडून ते तर त्याला म्हणा ते कसं आहे म्हणा, असं आहे म्हणा. तर असं त्याला का म्हणा सांगितलं म्हणा शिवलाल भाऊले पोलीस आलते असं तसं. जरासं गोळा गुलाबीनं त्याला 10 रुपये देऊन दे. 10 रुपये देतो म्हणा तुले. ते बड्डावर आपले ढोरं चाराले सोडून दे म्हणा. आणि तिथून आपलं जंगलाकडे चालला जाय म्हणा. एवढी माचीस आणि आपलं तेलाचे 2 पाकिटं पाठवून देतो बरं. जरासं कसं आता झडी पाण्यात दिवस असते काढते म्हणून जरासं. आम्ही तेलही जरा कमी आणलं आहे ना. आता काय बाप्पा झडीच्या पार्ट्यास तुमच्या. हो आता काय भजे काढा वळे काढा. बरोबर पाठवतो 2 तेलाची पाकिट आणि 1 माचीची डबी नाही का? हो डब्या 2-4 पाठवून देतो बाबा एक खेपच्या. हो ते बुरुजच पाठव 10 रुपये आलं. ते घेऊन घे दुकानातून आणि पटकन त्या संत्यावर नेऊन दे. तिथं ढोरं जमा झाली असती लवकर आणि चालले जाय पटकन. बरोबर. बाकी व्यवस्थित आहे. जागा चांगली सापडली म्हणलं काही अडचण नाही ना. अरे काहीच पाहायला लागत, टेन्शनच नाही. 8 दिवस पहा खादुळ्याला म्हणा बसल्या का धुंडत आता. पाहिजे म्हणलं आला गेला जरासं सांगा मला बरोबर काय काय नाही. नाही तुमच्यापर्यंत येऊ देत नाही. आम्हीच निपटतो ते काय का. पैसे द्यायचे का त्याला? तुम्ही काही काळजी करू नका. आता मी ते पाठवून देतो ना. झाला त्यामुळे वावरात लवकर. ठीक आहे ठेवतो मग. त्याला सांगतो म्हणा जंगलात जाशील तर बा बड्डावून सरका निघतो म्हणा. सरका 3 रस्त्यानं पाण्याचं झरणं लागते म्हणा एक ठिकाणी. जसा जुना पूल बांधलेला सारखा पाणी वायताना दिसते तिथं. तिथपर्यंत ये म्हणा तू. बस एवढं सांगते रे. बरं पाणी वाहते त्या झरण्यापर्यंत. बरं हो ना ठीक आहे. आता म्हणलं गेले का ढोरं? बरं झालं बाबा. काय म्हणलं संतोष एक काम कर ना गड्या. म्हणलं जरा एक काम कर लागते बा तुले. सांगा ना काय करा. हो पण मी काय म्हणतो नाही म्हणलं काकू आपलं शिवलाल भाऊ मग ते पोलीस तर मग गेले का मग त्या दिवशी? का थापडले मग? नाही ना पोयाले म्हणून आता तुला काम सांगणार आलं. सांगा म्हणलं त्याला काय आहे लवकर. बाबू संतोष तो अचानक वाचले ते. मग तेच तर म्हणून राहिली. मग तू नसताना तर म्हणलं आता जेलात असते ते. तर ते रात्रीच पोहून गेले आणि आता फक्त त्याचं काय झालं त्याने माचीस भुलले ते. तर मला संतोषले पाठवून दे म्हणे. मी म्हटलं बा आता संतोष आणते नाही येणं म्हणून तुला सांगायला आले. हे आता याचे ते सामान आहे 2 तेलाची पाकिट आणि आपलं माचीचं बुरू तेवढं फक्त त्याला पोहोचून दे. काकू लय दूर आहे ना जंगल का दवल आहे का? सांगा बोल तुम्ही बद्दावून किती दूर आहे ते? आता घोडा नाही का बाबा? घोडा तर बाबा 5 मिनिटात किती दूर जाते. घोडा काय असं तसं आहे का? नाही ना तू जमत नाही ना माया. हे धोलं तर इकडे तिकडे पळाले लोक मालाले येतात. लोक देवालाच गेलं तर पिकं आहेत ना लोकांची आता. नाही येत ना बड्डावर जर चढले ना हे बा 1-2 घंटे बड्डावर चढते तर मग खाली उतरतच नाही. हो ना ते बरोबर आहे म्हणा. पण कसं ते फालतू एखादा ढोल कोणाच्या वालात गेलं तर अंगाला येते ना मग असं आहे ते. आणि तिथं लोक कसे सुधी नाही ना आता मला दिसतं ना एकदम. काय बा मग आता नको करू. मग आता कसं बी तू असे पोरगी पाहतो म्हणे ते त्याने कसं डोक्यात मनावर घेतलं होतं. आता तू त्याचं एकही काम नाही करशील तर मग ते खरंच घेईन का मग? अशा मग तसंच राहशील ना बाबू तू. ते आपले होले का नाही का होणार सोयली की म्हणे का मग आपलं शिवला जो काय म्हणे पाहतो म्हणे पोलगी मग.
मग ते म्हणे ना मला 2-3 विषय काढला म्हणे बा संतोषसाठी एखादी पोरगी पाहा लागते म्हणे आपल्या सोयऱ्यातली. चांगला पोरगा आहे म्हणे कामाधंद्याचा. 300 रुपये एका बकरीची जर घेते म्हणे किती खांडा मी त्याच्यापाशी. मग कमीत कमी म्हणे 20-25 हजार रुपये महिना पाडते म्हणे संतोष. संतोषला पोरगी पाहत नाही तर मग कोणाला पाहतं म्हणे. वा इतके म्हणे शिवलाल भाऊ नाही मग तर शिवलाल भाऊ काही बी करतो आपण. फक्त म्हणा त्याने तेवढं काम करा म्हणा आपलं. कमीत कमी दिवाळीत तरी बाल उडला पाहिजे म्हणा आपला. तेच ना शिवलाल भाऊ मनावर घेतले की कोणते काम करतेच असते. तू काळजी नको करू फक्त एवढं काम करतो आता. काही 20 रुपये देतो तुला लागन तर. ते काकू 20 रुपये काय माझ्यासाठी. म्हणलं शिवलाल भाऊ जर एवढा माझा पहाल माझ्यासाठी उचलू लागले मी एवढं करणार नाही का. द्या म्हणलं घेऊन जा तुम्ही. कुठे न्यात हे काय म्हणलं जंगलात जाशील का नाही सरळ सरळ जायचं 1 किलोमीटर. नंतर पुढे गेल्यावर तुला झरणा लागन पाण्याचा. जरासं जंगलातून जा लागन तुले. आता त्या झरण्यापाशी ते येऊन उभे राहिले. तू आता फोन आहेस ना दाबूजी फोन करतील तुला ते काही विषय नाही. मग काही टेन्शन नाही. मग टेन्शनच नाही. फक्त म्हणलं फायदा म्हणा बा पोलिसापासून. पोलिसांनी पकडलं तर आपत व्हायची माझी सोयली केला आजी. तेच म्हणलं म्हणून म्हणलं ते सापडले नाही पाहिजे ना. तेवढं काम कर आणि तेवढं घेऊन जा आणि कोणाला सांगू नको. ते जर सापडले तर मग ते गेलं. ठीक आहे मग. आणि किती दूर आहे बा काय कला किती चालत चालत आलो आता तरी आता किती अजून आलाच नाही ते पाण्याचं कुठं आहे तर कट कला आले बा काय कला तिकडे धोला नाही गेले पाहिजे लोकांच्या वावला ती बा. हॅलो हा बोल संतोष. काय रे कुठं गाला रे कुठं गाला म्हणलं बड्डाऊन निघाला ना सरका तायला द्या शिवलाल भाऊ कुठं हो कुठं हा म्हणलं तुम्ही लत्त्या नसता येऊन लागलो मी थलकं पण कोणीच नाही तिथून लागलं मला. कुठं आहे तुम्ही. अरे ये ना बा अजून सरका का जवळ असते का ते जंगल होईन ते ये ना घोडा पिटाव देईन जरासा. मग काय पाण्यात दिसतेस तिथं आम्ही निघतो आता आमच्या खोपडीहून. हो बस ये तू आता जवळच आहे आता ये. बरं येतो बा पण मी काय म्हणलं शिवलाल भाऊ आता मला काकू म्हणे थोयली की तर म्हणे तुम्ही फायदा म्हणलं आपल्या थोयली की तर दिवाळीत बाल उरला पाहिजे मला आपला. बापाले का माझं तिथं माझ्यापेक्षा हुशार दिसते मला. बरोबर दिला टेल चढून असं अरे सोयरिकीचं ना हो ना ते तर पास लागते ना रे बा. मग काय तुझ्यासाठी नाही पाहिजे कोणाला पाहिजे. चालू आहे ना तिच्या इकडलीच आहे तिची मावस बहीणची बहीण आहे. पाय तुम्ही विचारून काही वांधा नाही. अरे बाबा काय बोलता शिवलाल भाऊ पाहिली का तुम्ही पोलगी. पाहिली ना मग काय म्हणूनच बोलू राहिलो का मी. हो ना फक्त विषय काढला तिच्या बापाजवळ. कसा बाप जरासा कर आहे पाहू ना आता जरासं कसं 12वी आहे यंदा चालू तिची. दिवाळीत पाहू ना आता जरासं वय कमी आहे ना 2 महिने. मग आता दिवाळी होते ना हो शिवलाल भाऊ 2 महिने होत नाही तर काय झालं. फायदा ना मग म्हणून मग विषय काढला ना मग तेवढा. काढतो ना तू नको काळजी करू ना. मग काय बा सांगतो तुला काही टेन्शन नको तू. मी हा ना मागं तू नको लोड घेऊ. बाबाला तुम्ही तरी आता मला पाहू लागले पोलगी पण माझं बाई मावली भाऊ काहीच नाही पाहू लागले. पोलगी नाही पाहत काही नाही म्हणते भेटतच नाही म्हणते तुले. तुला अशा पोरा कोणत्याच नाही म्हणते आजकाल. जाऊ दे ना मावली समजते का बे सोयरी घर घेतलं मग माझ्यावर समजते का त्याला. मग त्यानं कोणते लग्न केले कोणत्या सोयरी का केले. मी सगळं करतो तू काहीच करू नको. टेन्शन नको घेऊ आता. ये लवकर फटकन या ओके. आता तर 10 किलोमीटर जो तुमच्यासाठी काही करायला त्याला जीव द्यायला त्याला टेन्शन नाही. आलोच मी समजा पितावत आलोच. टप टाकीत टापात आले माझा धोला पातीवरती दिन मतनले पाहिलं पेले तोला टप का कधी बाबूजी हे पुट्ट हे काय माऊलीचं काय मेवणं हट नाही संत्या पान ते घोडा घेऊन कुठं जंगलात घुसून राहिला ना ते. काही माहित आहे का नाही आले. तेच करू राहिलो मी पोट्ट इकडे काय करू राहिला ढोरच कुठं काय कुठं हे कुठं इथे थैली दिसू राहिली त्याच्यापाशी काय कुठं चाललं त्याचं. काहीतरी आहे रे हो कबाड आहे याचा 100%. हे ढोरं काय करते इकडे बड्डावर देते लावून कामी चरायले आणि हे लेखा जंगलात घुसते वाटते काय होतं. चालतं का चाल बरं पाहिले काय याचा कबाडा काय आहे काय याचा. 5 लाख का नाही का हो ना चाललं कुठं हे मोठं काळजीन चाललं पण नाही तेव्हा फोनही लावला त्यानं फोन कोणाला लावला का ना. चालणं उतरणं लवकर चाल खाली उतरणं जवळच आहे ते उतर लवकर काय आहे चालू त्याचं पाय चाल लवकर आपली 10 शिजायला टाईमच लागते नाही का. हो चाल लवकर चाल येऊन जाऊ काय पोहोचते तुला का तायला द्या शिवलाल भाऊ काय कुठं येऊ म्हणलं मी किती दूर आलो तरी अजून दिसलं नाही मला ते. बापरे मुशिरा शिवलाल आहे म्हणते का शिवलाला फोन लावला बा. हॅलो अरे म्हणलं का रेंज कमी जास्त आहे ना. तू कुठं आहे बे. ये ना सरळ ये ना सरका ये ना तुला पाण्याचं लागते ना ते. काय देव किती दूर आलो मी लतावली ना माई आता लतावून लागली माई पुढे कत काय कला आता समजून नाही लागलं मला. काही लट्टव नको देऊ ना आम्ही हो ना जंगलात मी काशा बबन 3 जण आहो ना तुला काही होऊ देत नाही. ये तू ये पुढे ये तू फक्त चालत ते सरका या म्हणता किती दूर आलो मी. बोला येतो हो आलोच. हे काय झालं बा बुधा. अरे काय तुम्ही कधी का भूतवा का म्हणलं तुम्ही कोण हा तुम्ही. अरे बाबा का तुला काय भूत वाटून राहिलो का कणीस बुडा हो ना हे मुळशीराम भाऊ. पण बा पाहा लागते बा भूत कोणत्या लुपात येतात ते म्हणते. हो त्या काही सांगता येत नाही. ते भूत नसते म्हणलं खोट्या गोष्टी आहेत खोट्या आहेत. मी काय म्हणतो तू इकडे कसा काय आला म्हणला. हो ढोरच इकडे सोडून दिले इकडे येऊन राहिला. तुला काही लोकांच्या वावराची काळजी आहे का नाही म्हणलं.
नाही ना अबदीला जो ते आपले शिवलास भाऊ आहे, शिवलास भाऊ ते काशीनाथ बबन त्याने मला माती आणत सांगितली. तिथं ते पाण्यात कुठं आहे म्हणते बा. तिथं ये म्हणे तर तिथं काय अजून मला काय तिथूनच नाही आलं ते. मग आता म्हणजे हे काय आले आता कधी लाभूया हे तिघं जण काही जंगलात नाही काही पाहिले आले काय तेच नाही समजून राहिलं. म्हणजे पाहू ना आपण याच्या मागं मागं जाऊ, बोल विचारू काय आहे तर. बरं चल ना दाखवतो ना तुला पाण्याचं कुठं आहे तर. चल चल हो चल भेटतो मी शिवलाले कुठं आहे तर. चल बरं चल मागं मागं या आता मला माहिती आहे ती. जवळच आहे इथून चल. तर जमलत ना हो पण तुम्ही भूत नाही ना नक्की नाही देता बा मला इळीतलो तू काही सांगता येत नाही म्हणजे भूताचं. तर अरे भूत नसते ना रे बा. चल लवकर चल काय माणूस आहे चल. काही नका सांगू मला हो माझी आजी सांगे मला पाणी मागितलं की इळीत लोकचे म्हणजे भूत. मग काय तर एक तर माझं लग्न व्हायचं आहे. चला बा आता तुमच्या मागं मागे तुम्ही चला. बापरे केला संत्यानं घोरच केला शेवटी. हे दोन कायले सारे राजा रंगाबिल्ला त्या सर करते आता गावात. काय करायला आलं नाही का गुप्तधन काढते काय 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 पाहते विचारून. अरे काय कुकडे व्हाय शिवला कुठं म्हणलं काय यायले काय सांगून राहिले म्हणलं संतोषले. माची सांग सांग काय प्रकरण काय म्हणलं. पण तुम्ही काय इकडे करून राहिले तुम्ही कसे काय इकडे भटकले. इकडे ना ऐकून येते बाबा इकडे हो काय आहे ते म्हणणं इकडे. काय कसं काय म्हणलं इकडे कुकडे भटकले म्हणून तुम्ही. हो पाहिजे बघा हो जास्त सोपं गोष्ट नाही ते. तुम्हाला वाटते तेवढं सोपं नाही बरं. नाही तर बसताना त्याच्या नांदी लागत. आता नांदी कायच्या नांदी लागलो मी. अरे बा आम्ही कायच्या नांदी लागलो तुम्हाला काय वाटून राहिलं. तुम्हाला म्हणजे आता आम्हाला समजलंच नाही काय आहे तुमचं तर. तुम्ही काय साठी गेली तिकडे अंदर जंगलातली. घोर जंगल आहे का तिकडे. माहित नाही का म्हणलं काय धनाच्या फिक्रीत आहे का तुम्ही. सांगा आता कोणाचं काय कोणाचं काय हो ना. आम्ही खादोळ्याला परेशान हे म्हणजे धन पाहिले आले का. अरे काय सांगता राजा आमची बुरीगत आमच्यासारखी कोणाचीच नसा काय सांगा तुम्हाला. मग हे खादोळ्या राजा हे बा सुकान भाकर नाही खाऊ देऊन राहिला आम्हाला. मग काय 5 लाख रुपये हे 4 लाख रुपये आहे आमच्या इकडे. निरा म्हणलं फोनावर फोन हे तीन आता तर त्यानं असं ॲक्शन केली ना. रात्री पोलीस आले ते म्हणलं उचलाले आम्हाला काय करता. त्याच्या धाकानं आम्ही सकाळी हे बा रातोरात इथं आलो म्हणलं जंगलात थैल्या सामान घेऊन. मग काय करता राजा तुम्ही म्हणता की बा धन शोधायला आले का. ते कसं काय मग तिथं पोलिस तर यायच्या घरी आले म्हणते पोलिस तर आपली इथं आले का. सर रे काही लावता का तुमची तर काय पोलीस आले काही लावता. कायले म्हणजे आता संतोष लिहिशा ना का रे संतोष कोणाची तर पोलीस कुठं आले ते. काय राजे हो मग तिला भाऊ तुमच्या घरापाशी तर पोलिस गोष्टी करत आहे. शिवलास भाऊले उचला लागते म्हणे. त्याला गाडीत टाकून घेऊन जा म्हणे तिघायले. असं मी ऐकलं त्याच्या तोंडातून म्हणून तर मग मी त्या शिवलास भाऊले पैसे देऊन सांगितलं मला पाहून दा म्हणून. बापरे म्हणजे तुझ्या घरी आलते का पोलिस सांगा काय साठी म्हणलं. आता सांगितलं तुम्हाला खादोळेनं रिपोर्ट दिलेला आहे आमचा. मागच्या रविवारी तुम्हीच तर निरोप आणला होता. तुम्ही बाजारात मिरची इकडे गेले तुम्हाला भेटला होता म्हणता खादोळे. आता शेवटची ऍक्शन घेणार आहोत सर्कस करणार आहोत यायले. म्हणून आम्हाला वाटलं त्यानं रिपोर्ट दिला असं आमचा आणि पोलीस लोक आम्हाला उचलायला आले असं आम्हाला माहित आहे बा. अरे बाबा रे सांगा आता सत्यानाश झाला राजा मी काय आलो आता जंगलात. मग माघारी कसे काय आले पण हो ना. पण ते गोष्ट असं ना तुमची खरी का किंवा खोटी म्हणलं नाही माहीत. पण माहीत कसे काय आले मग मुशिरांच्या घरी आले. मग ते कसं काय तुमच्या घरी आलते का काय बोलून राहिले तुमच्या घरी. बाबा मा घरी आलते ना राजा. मग मी लपलो मी बी हे तुम्हाला सांगतो ना. आम्ही बी तसे झोपटी घेऊन आलेला इथं. हो तिथं आपले मंदिर नाही का वरे तिथं आहे आमची झोपटी. मग काय तर खोपडी गिपडी मानून रातोरात 2-4 वाजता आलो ना आम्ही. सांगा आता म्हणजे नाही का घरावर कुठे. म्हणजे तुमच्या इथं जर आले म्हणता म्हणजे आपल्या 5 जणांच्या घरी आले ते. 5 जणांना कोणतं कांड केला आपण. म्हणजे खादोळ्याचं प्रकरण नाही समजा हे. तुमच्या घरी जर ते येऊन राहिले आणि मुशिराम भाऊचे बी म्हणजे याचा अर्थ काहीतरी नवीन प्रकरण असलं पाहिजे. म्हणजे आमचं बी घबाडाचं प्रकरण नाही समजा कारण की हे यायला जर पकडायला आले तर आमचंही प्रकरण नाही मग हो ना. मग तेच म्हणून राहिलं बा मग हे प्रकरण होय काय मग. बाबा कोणाचं काय कोणाचं खेटर कोणाच्या पायात नाही वाटते. आपण राजा खादोळ्याच्या फिक्रीनं आम्ही इकडे लपलो राजा आणि तुम्ही कायच्या फिक्रीनं लपले मग मी तेच म्हणलं माहिती काय आले तर हो ना. मी आता काहीच गुन्हा नाही केला. फक्त एक केलता बा ते देवमन नाही का देवमन त्याचा रिपोर्ट दिलता म्या. ते त्याला मिरच्याचं ते गोटे आहे का नाही खोटे वापरले होते तर. झालं हे बा मी काय सांगतो ना ते नाही ना हे नाही. काहीतरी नवीनच असेल ते कोणाची आपण जमानत घेतली असं ना ते पाहून गेला असं. तर त्याला शोधून आणा बा असं काहीतरी असं एखादं. मागचं पुढचं एखादं जुनं कोणतं तरी उकरून प्रकरण काढलं. अरे बा आपण सांगा आता तेवढ्यासाठी राजा आपण जंगलात आलो. चला बा गावाकडे चला आता जाऊ दे तिकडे आम्ही नसतात आपला चला. काय गावाकडे जाता थांबा ना आता हेच तर संधीचा फायदा आहे. मग काय तर हे बा आपल्याला तर माहीत झालं ना आता काळजी नाही राहिली आपल्या मनात. तर आता यानं कसं तेलाचे पाकिट आणले आता बेसन तर आणलेलंच आहे सगळं. आपली तर मस्त बिलकुल संध्याकाळ हे बनवून टाकू ना मस्त भजे हे ते झडीचे मस्त माहोल बनवून टाकू पार्टी गिरटी. अरे बाबा मग तर टेन्शनच नाही मग आज रात्रीच काढू मग जाऊ तिकडे. उद्या जाऊ सकाळी काय माहोल करून तसंही चालते. जमलं मग संतोष देते थैली गेली घे आणि इकडे आणि चालला जाय तू आता थांबू नको लवकर ढोरं चालले जातील कुठं आणि कोणालाच काय सांगायचं नाही म्हणलं अजिबात. नाही तर पाय तुला सांगितलेलं आहे म्या तेच म्हणलं. नाही अजिबात नाही सांगत मी अजिबात नाही. तुम्ही कला ना पालती कला काही वांधा नाही आपला. मी जातो मग आता तेच म्हणलं नाही तर मग दिवाळी होणार नाही काम. चल ठीक आहे आणते थैली आणि चालला जा ओके. कसं होईल हो आपलं नाही हो गणपती नाही छोटेले का आता काम धंदा पास लागेल आपल्याला नाही. 10-100% मला वाटतं इकलाच राहील लक्ष्मण भाऊ कारण की एवढं सामान इतकं जाऊ शकत नाही ना. आपल्याला गप्पलती ठेवलं सांगितलं नाही पण आता तर टिकलो होतो कामाला चांगला आपण नाही तर आता कामच कुठं केले आपण हे बरं होतं. आलो पण गेला आता काय म्हणते काय माहित लक्ष्मण भाऊ आली इकडून तर आणि चालते तिकडे आपलं ध्यान नाही. अरे लक्ष्मण भाऊ या ना इकडे काय राजा माणसा या इकडे.
काय सांगणार आहे तुम्हाला, काय फोन करणार आहे? माय मला नाही सुची इकडे, काय करू काय नाही. तर बसायला खुर्ची नव्हती मला. आले मी म्हणलं आता कुठं बसा. गेलं कुठे, हे चमत्कार झाला का काय झालं म्हणलं, सगळं गायब कसं. मग काहीच नाही ठेवलं ना त्या किचन मध्ये जाऊन बांधून मी. मग अरे बा चटणी मिठाचे डबे हे ते सबंध नेलं त्यानं, काय काय कुठं इकते काय करते कोणत्या चोर बाजारात नेते का काय करते चोट्टे पुरा रविवार घेतला त्यानं पुरा. आपण तिकडे वळे खाण्यात गुंग आणि इकडे पुरा सभा. मग माय मला माहित आता काय झालं काय नाही तर. मग तेच म्हणून मी रविवारी धाबा बंद ठेवू नका म्हणून. आजपर्यंत काही रविवारी बंद नाही राहिला, कालच राहिला ना आजच झालं. सांगा बा आता काय करा. मग तेच म्हणलं आता तुम्ही मी काही सांगितलं नाही. मॅडला आल्यावर तुम्हाला 9 वाजता समजते. तेव्हा म्हणलं तुमच्यावर विषय काय बरं. हो तुम्ही तर नाही याच्या सहभागी, कारण की याच्यात आमच्या गावाला काही सामील आहे. मोठं प्रकरण घडलेलं आहे. CCTV मध्ये पाहिलेलं आहे. तुम्ही चाचा भतीजा यायला पाहिलाय ना. काल आलते म्हणून जबान तेच द्यायची होती ते. बा आमच्याविषयी काहीच काळजी नका करू. किती काही चौकशी करा. आमच्यावर जर काही निघाला तर 1 रुपया जर निघाला तर आम्हाला म्हणा तुम्ही. बाकी आता हे चाचा भतीजा ना आपल्या रामपूरच्या आहेत म्हणता नाही काय, तर रामपूरचे 5 जण आहेत आणि 2 जण चाचा भतीजा बरोबर शनिवारी आलते ना. ते CCTV दिसते ते आणि बरोबर त्याचं एकत्रित काहीतरी फोन फान केले, बोलणं चालणं झालं. शनिवारी तुमच्या इकडून ऐकलं त्याने की बा धाबा बंद आहे रविवारी. बरोबर कार्यक्रम फिट केला त्याने रविवारी. मग म्हणून म्हणतो कसं आहे, तुम्ही आता मारतेला काही फोन करू नका. त्याचा बाबी आहे याच्यात सामील. उन्हावर असायला का आता काय करावं ते घर ते बा मी ना काही बी विरोधाकच मायाला का. पण आता जाऊ द्या, ते कंदील बुडात बरं असं म्हणा. त्याच्यात शिवलाल टोयगुडेचा गेमच आहे. चाचा भतीजाची संपर्क साधून याने हे बरोबर कार्यक्रम आयोजन केलं. आता ते कुठं माल नेला त्यानं काय नेलं कसं चालू आहे आता ते त्याची द्यायला माहित. त्याचा शोध आता पोलीस घेणार आहे. आता इथं पाहासाठी येणार आहे. ते काय काय गेलं काय काय नाही पंचनामा तर बरोबर सांगता तुम्ही काय काय नाही. तर काल पाहिलं म्हणून द्यायला असं तर सगळं क्लिअर सांगा ते. मग आता हे आमचे साळवाचा बुडा गिडा गावात आहेत का, मग कसं काय कंदील बुडा आहे ते बा फरार झाले ते. रात्रीच उचलणार होते द्यायला. पोलीस स्टेशनला गेलो का मी, साहेब म्हणे बा मी रातोरात उचलतो आणि याच्याकडून पुरी माहिती काढतो. पण रातोरात फरार 5च्या 5 बी कोणीच नाही गावात. मग मारत्याचा बुडा आहे नाही. मग आता त्याला पाहिलं सुरू आहे. आता घरी गिरी सांगितलं त्याच्या लवकरात लवकर तुम्ही बोलवा. ते शिवलाल टोयगुडेच्या घरी येते, शांताराम भोले येते, सरपंच इथे मीटिंग घेतली असं तिघाला सांगितलं फक्त. आता जुबऱ्याला तर माहित आहे नाही का. हो ना, जुबऱ्या पसरते इकडे तिकडे. हो ना, पण आता म्हणजे गावातले मग बाकी कोणाला माहित नाही का. अजून सध्या तर कोणालाच माहित नाही आणि माहित करू नका. हो सध्या आहे तेवढं 3 जणांना माहित आहे फक्त. आणि बाकी महाबुड्यापर्यंत वार्ता गेली नाही पाहिजे एवढं ध्यान ठेवतो. काय आलो मग तू राहतो रामपुरा. चला आता काम कमी लागा जरा असं पाहू काय होते. पोलीस लोक येऊन राहील थोड्या वेळात. साहेब आता पाहिलं ना चारी बाजूला. हो काय राहिलं काय ठेवलं सांगा बा तुम्ही. पाण्याच्या टाक्यापासून इथचे टेबल किती टेबल होती इथं सगळे गायब. मग जग ग्लास सगळं. आता म्हणलं काय करा कसं करा म्हणलं. आता काय केलं झालं तुमचं आता सगळी तपासणी झाली ना. पाहिलं सगळं पाहिलं. सगळे फोटो वगैरे ते सगळं घेतलं आम्ही. आता फक्त साधारणतः तुमचं नुकसान किती रुपयापर्यंत झालं समजा तुमच्या अंदाजे. काय सांगा अंदाजे आता तुम्हीच पाहणार तुमच्याच लक्षात येते. 15-20 लाखाच्या शिवाय कमी नाही काही. टेबल खुर्च्या पाण्याच्या टाक्या सगळे ग्लास सगळं म्हणजे जर सामान पकडलं 20 लाखापर्यंत फटका आहे मला. हो आता काय करावं. आता आले म्हणलं ते आमचे माणसं हो जे कामाला असते तिथं. हो ते काय तुम्ही म्हणणं बोलवणार ना. चला म्हणलं हो आलेत म्हणलं ते. हे आहेत ते नाही का. बरं ठीक आहे. तुम्ही 1 घंट्यानी पोलीस स्टेशनमध्ये पोहोचून जा म्हणला चौकशीसाठी. आणि म्हणलं आमच्या परवानगीशिवाय कोणत्याही गावाला जाऊ नका तुम्ही. शहर सोडायचं नाही. ठीक आहे येऊन जा तुम्ही आता. जा आता. हो काही हरकत नाही. हो बरोबर साहेब पोहोचून जातो 1 घंट्यात. ओके हो चला छोटे तिकडे चला. बरं लक्ष्मणराव येतो मग आम्ही. झाला आता पंचनामाचं सगळं रेकॉर्ड झालं आपलं तयार. आता फक्त याची चौकशी करणे आणि देवजा सनसने रामपूरहून आल्यानंतर हो त्यानं काय निर्णय आणला त्याच्यानंतर आपल्याला पुढचं ॲक्शन घ्यायला लागेल. समजलं ना. पण आता मी तेच विचारत दादा काय होते काही नाही. फक्त पाहिजे म्हणलं साहेब जर नाहीच झालं तर येईल हे सोडू नका म्हणलं. हो यायचा कसं आहे करून पता काढा तुम्ही. माय इतकं नुकसान भरून काढवा. काही चिंता करू नका. मी करतो बरोबर ते. तुमचं नुकसान भरून निघन म्हणजे निघन. हो चला ठीक आहे येतो मग मी. ओके. मलाच उशीर केला आई. हो ना तिथून पाहिलं नर्सरीहून आता आली दिसली मला. चला बा आता आणली का भाकर कर. हो ना मीच तर बा लखलख करू राहिली यासाठी. मला पोरग उपाशी बाबा भाकर घेऊन जा लागून. पण हे तुझ्या बाबाला आता जेवणाचं करून गेलं. जेवण केलं ते ना मग चालले गेले ते पोलीस स्टेशनले. विचारलं तर सांगायला तयार नाही काय नाही. तर घरच्या कामापेक्षा दारचेच कामं द्यायच्या मागं. तरी मला झुंबरनं सांगितलं. हो तुला माहित पडलं का ते लक्ष्मणचं. पडलं ना माहीत. सांगितलं मला झुंबर म्हणून सांगितलं. म्हणे बा असं झालं म्हणलं लक्ष्मणचा धाबा उडाला म्हणे पुरा. तर आता ते त्याच्याच प्रकरणात गेले वाटते बा. हो जास्त लोकांना माहिती नाही म्हणा ते. हो फक्त आपल्यासारख्याला सांगितलं कोण ना मला यायला नाही सांगितलं. हो बरं झुंबऱ्यानं सांगितलं. पण काय करावं आता. पण म्हणून त्याला आता कसं स्वयंपाक ते करून दिला. जेवण केलं ते ना आणि आता गेले ते पोलीस स्टेशनला जावं लागते म्हणजे कायसाठी. तर बरं मला नको सांगू सगळं आम्हाला माहित आहे. बरं आता तू जेवण करून घे ना मग. आता कसं जेवण मगच करतो तुम्ही थोड्या वेळानं. फक्त आता चहा मांडतो. हो आता कसं आहे योगा मस्त वातावरण चांगलं आहे. हो मान म्हणलं चहा. तसं म्हणतं का. बरं चहा म्हणतो मग. हो मग जेवण करा. हो ठीक आहे. आता 2 मिनिटात आपल्या इथं गॅस आहे सगळं आहे. मान बरं लवकर मग. हो मान. आता कटाई मी बाबा. आता माझ्या डोकंच नाही काम करून राहिलं. पुन्हा काही आपलं आणलं द्या देऊन कोणाला. सिलेंडर दिलं सगळी दिली ना. फायबर आता हे तर बाबाचे कामं पाहिजे. इथं सिलेंडर सगळी कोणाला दिली. मी तेच म्हणून कोणाला दिली नसं. कोण नेली का म्हणाले कशी. बाबा कोण नेते चोरून. कोणी नेत नाही चोरून. हो कोणा शान आहे अंदर याच्यात याची खोपडी चोरून न्यायची. हे देतात ना लोकांनी. हे देते न्या घेऊन जा. आता कोणाचा सिलेंडर गेला असं त्याला सिलेंडर नेलं सगळी नेली. सांग आता इथं काय करावं आपण मग. इथं काय करावं. चूल पेटवलं मग डोळ्यात धुपट करणं. आता काय करावं काय आता.
नाही हे बाय हे असंच आहे यायचं काही बी. घरचं देऊन टाकायचं आणि लोकांच्या मागे हिंडत बसायचं. नाही आताच पाहतो मी फोन लावते कुठे नेला गॅस आणि कोणा नेलं शेगडी तर कुकरा सहित सगळं कोणाची काही पार्टी असेल धडीच्या घेऊन गेली तू. सकाळी आलते ना बाबा, सकाळी चक्कर मारायला आलते कोणी आलं असेल तेवढ्यात देऊन दिली असेल मग शेगडी दिली गॅस सिलेंडर दिलं. आता सांगतो द्यायला हो फोन लावून मी आता फोन लावतो थांबतो आता 1 मिनिटात. असं करा आता किती कसं फोन येतील उचलत नाही माणूस बा. अरे देवदत्त भाऊ मी काय म्हणतो फोन तर उचला तेवढा एक तर मग पण करा. देवडेट भाऊ बाबा असं करा, तुम्ही काय करा, किती काही खेप कट केला तरी ते पुढचा लावूनच राहिला. पहा ना ते कोणाचा होय आणि एक ते उचला. 2 मिनिटं थांबतो आम्ही बोलायचं बा. या तुम्ही बाहेर बोला काय बोलास त्या महत्वाचं असेल त्याचा ज्याचा कोणाचा असेल ते उचला ते. मग घरचीचा फोन नाही आता 56 खेप तिला समजत नाही का पुढचा माणूस फोन नाही उचलू राहिला बा काऊन नसून उचलं पण तरी ते लावूनच राहील 10 खेप. बरं 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 ठीक आहे ना हो लावतो मी बोलतो 1 मिनिट. बाहेर बोला मस्त पद्धतशीर सेंटरजन बोला. थांबतो ना आम्ही, काही अडचण नाही, या तुम्ही बोला पद्धतशीर बोला. आता पद्धतशीरच बोलतो ना तिला काढतो ना तिची चांगली आता थांबा. हो बरं 2 मिनिटं 2 मिनिटं. आता उचलला नाही अध्यक्ष साहेब टाइमच नसेल ना बापा. हो मोठे अध्यक्ष झाले ते गावाचे आता. काय कुठं आहे म्हणलं कुठं आहे तुम्ही सध्या. सांगतो ना तुला कुठं आम्ही तर आता घरी येऊ दे मले मग सांगतो तुला काय आहे तर. म्हणलं समजाचा काही पता आहे का नाही म्हणलं तुला काही डोकसा आहे का तुले. म्हणतं काय BA झालेली आहे म्हणतं BA कोणती काही शिकली तू तर. म्हणलं तिथं इतके फोन लावून राहिली मी कुठं बसायला माहिती आहे तुले. म्हणजे आता असं तुम्ही म्हणलं काही करू लागा. हो तिकडे मुख्यमंत्री समोर बसेल असेल तर मी काय करणार. इकडे लोकांना गॅस देसन तर मी काय करणार म्हणलं. सिलेंडर दिलं ते सगळी दिली कुकर दिली अजून बाकीचं कोण नाही देऊन टाकलं लोकांना. बापाला का खतरनाक काम दिसून राहिलं मला नाही का. हो नाही बा थांबण्यात मजा नाही तर. हो मग काय आपण अपघाती पडायचा राजा नाही का. चाल बा. काय म्हणून काय राहील तू काय म्हणणं काय ते कोणता गॅस आणि कोणतं सिलेंडर काय लावलं तर काय म्हणणं काय. काय वावरात तुम्ही सकाळी चक्कर मारली कोणाला दिलं म्हणलं ते सिलेंडर आणि गॅस आणि ते कुकर. तुम्ही वावरात आले होते ना खोपडीत मग ते सामान नाही आहे ना. नाहीये सामान नाही. अरे बाबा मी खोपडीत गेलो तरी का फक्त मी वावराकडून चक्कर मारली चालला गेलो. मला अर्जंट पांडे साहेबाचा फोन आला की बा लवकर या म्हणे तुम्ही. म्हणून मी इकडे आलो. मग ते जेवणाला स्वयंपाक करायला सुद्धा 2 घंटे लावले. मग इथं आता मला किती वाजले माहित नाही का तुले. किती वाजले ते नका सांगू मला. हो पण हे म्हणलं कोणाला दिलं हे सांगा पहिले तुम्ही खोटे नका सांगू. नाही दिलं ना म्या आता काय डोकं फोडून सांगू तुले. मग म्या दिलं नाही ते कोणाले. मग कोण दिलं म्हणलं. मग मी तर देतच नाही लाऱ्या देत नाही कोणाला. मग तुमच्याशिवाय कोण दिलं कोणा दिलं असेल मग हे सामान. पाय तुम्ही नंतर आल्यावरती हो आल्यावर पाय तू काय कोण नेला आता चोरलं असेल कोण मग इतकी हिंमत कोणाच झाली चोरायची आता समजा. नाही तेच म्हणतो ना मी. तुम्ही हाना पोलीस स्टेशनला रिपोर्ट देऊन द्या एक त्याचा. सिलेंडर गेलेला सामान गेला 2-3 सामान शिल्लकल्या देऊन द्या ते. याचा रिपोर्ट द्या आता. सिलेंडर गेलं आणि गॅस गेलं याचा रिपोर्ट द्या लागते का आता. त्याला तर काय झालं अशा मग आज सिलेंडर गेलं उद्या त्यातले ते कांद्याचे कट्टे घेऊन जातील कोणी मग रिपोर्ट द्यायला लागत काय. काय जुनी आपल्या गावातलं असून कोणी मजा केली असून राहू दे ते. मजा करणारा सांगा ना मग तुम्ही. त्याला सबक शिकवा ना. मग रिपोर्ट दिल्याशिवाय घरी येऊ नका म्हणलं तुम्ही. मला कागद दाखवता त्याचा. मायचा बरं हो देतो हो ठेवा आता फोन. हो नका करू तुम्ही. हे बा लाऱ्याला समजते सगळं. रिपोर्ट द्यायला का नाही तुम्ही तर. रिपोर्ट द्या म्हणलं त्याचा. ते सिलेंडर ते आणून द्या म्हणा कोण इथं. रिपोर्ट द्या पोलिसांना सांगून द्या ते. हो सांगतो हो देतो म्हणलं ना आता. ठेव आता ठेव. हो घरचे भांडण इथं आणता तुम्ही राजा. चला लवकर तिला बोलावून राहिले ते. कायचे भांडणं ఇంకా आता खोपडीतलं ते सिलेंडर आणि ते सामान गेलं म्हणते. मग काय झालं काय तो दिली सुरुवात करून आता आमची चालली चोरी. मग काय ते एका मग एक चोऱ्याचं सत्रच सुरू झालं आता. चला आता हो काय ते चल. चला आले का आता. झालं फोनचं निपटलं सगळं. हो आता काही टेन्शन नाही. आता वाढलं टेन्शन माया. मग काय एक रिपोर्ट अजून लिहायचा आहे म्हणलं साहेब आपल्याला. हो एक कोरा कागद द्यायचा म्हणलं ते. काय ते गॅस सिलेंडर आणि ते काय शेगडी गेली म्हणते मायाच्यातली खोपडीतली. आता भर दिवसाचा चोऱ्या होऊन राहिल्या. आता एवढा मोठा धाबा गेला रे शेगडीचं काय रिपोर्ट द्या म्हणलं. पण ते कसं आहे घरचीचं म्हणणं आहे रिपोर्ट देऊन टाका. म्हणजे कसं बरं राहते बा द्यायला बरं राहते. लिहून टाकलं 4 ओळी का आता तेवढं आता. हो काही हरकत नाही. पण मी काय म्हणतो या प्रकरणातलं त्याच्या घरी गेलते का म्हणणं मग कंडीला आबाजी शिवलाल टोयगोटे ते बबनराव हे ते त्याच्या बायाचं काय म्हणणं आलं सांगितलं का त्याने पट्टा मग. हो ते राहिलं ते महत्वाचं आता. पण आता तुम्ही काय झाला विषय गेलो आम्ही सांगितलं समजावून पद्धतशीर पण काही रिस्पॉन्स आला नाही. हो त्याचं काही म्हणजे सांगायची इच्छा दिसतही नाही. आणि बहुतेक त्याला माहीत आहे का नाही ते आम्हाला समजलं बी नाही. म्हणून आता तुमच्या म्हणजे काय हिशोबानं काय करता येईल ते तुम्ही करू शकता आता. साहेब बस जे करायचं ते तुम्हीच करा आता. काही हे बा सांगत नाही पत्ता ते काही हे बाई मजा नाही राहिली त्याच्यात. आपण मिळालं बा कसं सस्त्याच निपटलं तर बरं राहायचे. मग कसं लय महागात पडून म्हणा राहिले बा फालतू कसं मार खाणं आणि हे ते कस्टडी फालतूचं कसं पेपरले हे ते सगळं होईल म्हणा मग.
नाही ते करूनच टाका आता. पेपरले बातमी द्या, टीव्हीले द्या, जिथं देता येईल तिथं बिलकुल त्याचं म्हणजे फोटो सहित द्या. हे 5 जण फरार आहे बा, ते 2 कोणते ते चाचा भतीजा, 7 जणांचे फोटो बिलकुल असे पेपरला देऊनच द्या. काही बक्षीसही जाहीर करा. बरोबर कसं आहे मोठं कठीण होईन मग त्याला. हो तेच म्हणलं. कठीण तर काय राहिलं आता, असे ना गावाले असले तरी काय झाले मग. होऊ द्या ना कठीण द्यायले. तुम्ही देऊनच द्या आता. हो बक्षीस लागेल तेव्हा 5,000 रुपये मायकून करा. हो 5,000 मायकून द्या. हे बा 5,000 मायकून लिहून टाका. 11,000 लिहून टाका. बिलकुल 11,000. हो हे यायचा पत्ता देणाऱ्यास 11,000 रुपये देण्यात येईल आणि त्याचं नावही गुप्त ठेवण्यात येईल. एवढी सूचना लिहून टाका. बरं ठीक आहे. मग आता कसं माय ऐकून देतो 10,000 मग नाही का 21चं करून टाकतो बक्षीस. म्हणजे कसं पेपरला देऊन द्यायला मोकळं मग वार्ताहरला फोन करून देतो मग. देऊन द्या आता. वार्ताहराला आत्ताच बोलवा आणि बिलकुल उद्याच्या पेपर सकाळी बिलकुल जिकडे तिकडे त्याच्यातल्या त्यात आपली देजा म्हणलं लावून मग बातमी खालीच समजा द्यायच्या. हो कसं देवदास सनसनी यांच्या खोपडीतून भर दिवसा कुकर आणि गॅस शेगडी व सिलेंडर गायब. हो असं थोडंसं बातमी शॉर्टकटमध्ये दिली चालते समजा 4 ओळीची. म्हणजे इले दाखवायला बरं राहते मग. बरं टी टाकू का. बरं टाकून देऊ काही हरकत नाही. बरं लागू मी आता कमी आता वार्ताहरला बोलावतो मी आणि बाकीचे आता कसे सगळे कामं कमी लागून जातो मग. या तुम्ही आता. लक्ष्मीभाऊ काही काळजी करू नका. तुमचा पट्टा लावल्याशिवाय राहणार नाही. या आता तुम्ही.